नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि या दिवशी अनेक लोक खूप महाउपाय करत असतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर असे 2 उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. दिवाळी दिवशी जो कोणी हा उपाय करेल त्याला धनाची कधीच कमी पडणार नाही. तो खूप धनवान होईल आणि माता लक्ष्मी त्यांच्यावर कृपा करेल आणि त्याला जीवनात कधीच दुःखाचा सामना, पैशाची तंगी भासणार नाही. तर चला तर आपण याबद्दल अधिक माहिती पाहूया. यावर्षीचा दिवाळी मुहूर्त पंचांगानुसार कार्तिक अमावस्येला दीपावली लक्ष्मीपूजन केले जाते. दीप उत्सव हा रात्री करायचा असतो. 31 ऑक्टोबरला दुपारी अमावस्या चालू होत आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन हे रात्री केलं जात असल्यामुळे 1 नोव्हेंबरला आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत. तर त्याचा शुभ मुहूर्त 6:25 ते 8:15 आहे. तर आज आपण हा एक महाउपाय पाहणार आहोत की जो कोणी या एका झाडाला या रात्री स्पर्श करेल आणि या रात्री ही एक वस्तू घरी घेऊन येईल, त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा नक्कीच होणार आहे. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही ही एक वस्तू घरी घेऊन याल या रात्री, जी मी तुम्हाला आता सांगणार आहे, आणि एक असं झाड आहे जे तुम्हाला या दिवशी खरेदी करून घरी आणायचं आहे आणि त्याला स्पर्श तुम्हाला करायचा आहे, तर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होईल. तुम्ही खूप धनवान होणार आहात. यामुळे हा उपाय कोणालाही न सांगता तुम्हाला करायचा आहे. हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. दिवाळीचा हा सण हिंदू धर्मामध्ये खूप मोठा सण आहे. या दिवशी असे काही उपाय केल्याने लोकांचे जीवन अगदी बदलून जातात. त्यांचे स्टार अचानक बदलतात आणि खूप लोक धनवान बनतात. हिंदू शास्त्रात असे उपाय बरेच सांगितलेले आहेत. ते आपण वापरून आपले जीवन आपण सुखी करायचं असतं. ते आपल्या हातात आहे. ज्यांनी विश्वास ठेवला ते सगळ्यांचे जीवन बदलून गेले आहे. याचंच उदाहरण आहे, दुनियाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिवाळी साजरी करणारे लोक पोचले आहेत. त्यामुळे तुम्हीही एक विश्वास ठेवा आणि हा उपाय नक्की करा. हा बिना खर्चिक उपाय आहे. दिवाळीचा सण हा 5 दिवस चालत असतो. हा खूप उत्साहाचा आणि जल्लोषाचा सण आहे. मोठ्यातल्या मोठा श्रीमंत आणि लहानातला लहान गरीब कितीही असला तरी तो लक्ष्मीपूजना दिवशी, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मीपूजन केल्याशिवाय राहत नाही. याचं महत्त्वच एवढं आहे की या दिवशी भगवान गणेश, कुबेरदेव यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा या दिवशी अतिशय महत्त्वाची मानली जाते. खूप दिवस आधीपासून याची तयारी लोक करतात. खूप फराळ, विविध प्रकारचं पक्वान या दिवशी केलं जातं. आपल्या घराची साफसफाई केली जाते. दीपक, रांगोळी, आपल्या घराला रंग दिला जातो. फुलांच्या माळा, घराला तोरण, असं विविध पद्धतीनं आपलं घर सजवलं जातं माता लक्ष्मी आणि देवी देवता यांच्या स्वागतासाठी. शास्त्रानुसार दीपावलीला लक्ष्मीपूजनाच्या रात्री माता लक्ष्मी स्वतः वैकुंठ लोकातून पृथ्वी तलावर येत असल्याची माहिती भेटली आहे. त्यामुळे ज्याचं छान घर सजवलेलं आहे, ज्याच्या घरी स्वच्छता आहे, अशा घरामध्ये माता वास करते. तर चला बघूया अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरी घेऊन आल्यावर धनसंपत्तीमध्ये तुमच्या अचानक वाढ होणार आहे आणि तुम्ही धनवान होणार आहात. लक्ष्मीपूजना दिवशी हे काम केलं तर तुम्ही भविष्यामध्ये कधीच दुःखाचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही. तुम्हाला कधी गरिबी बघायला सुद्धा भेटणार नाही. संपूर्ण आयुष्य तुमचे चांगल्या रीतीने तुम्ही जगू शकाल, इतके तुमचे आयुष्य बदलून जाईल. तुम्ही तुमच्या जुन्या काळाला विसरून आता नवीन येणाऱ्या सुखाचा विचार करून तुम्ही पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. यावर पूर्ण विश्वास ठेवून हे काम तुम्हाला करायचं आहे, कारण विश्वासाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. विश्वास आणि आत्मविश्वास असेल तर जीवनात माणूस अशक्यही शक्य करतो. एवढे सामर्थ्य त्या विश्वासामध्ये आहे. या वस्तूमध्ये तुम्ही स्वतःला अनुभव घ्या की मागचे तुमचे जीवन कसे होते आणि तुमच्या जीवनात प्रगती होत चालली आहे की नाही ते. कारण मित्रांनो, ज्याच्याकडे पैसा असतो त्यालाच लोक मान सन्मान देतात. तुम्ही कितीही एखाद्याला जीव लावा, कितीही सभ्य वागा, कितीही संस्कारी वागा आणि कितीही एखाद्याला मान सन्मान तुम्ही करा,
पण जर तुमच्याकडे पैसे नसतील तर लोक तुमच्यावर हसतील, तुमचा मजाक उडवतील. तुम्ही मेहनत करा, पण मेहनतीबरोबर अशा काही वस्तू आहेत ज्यांचा वापर करून तुम्हाला धनवान होता येतं. तुम्ही पण असे उपाय तुमच्या जीवनामध्ये नक्की करा आणि तुमच्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ द्या. या वस्तू तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही खरेदी केल्याने तुम्हाला हजारो गुणा याचा फायदा होत असतो. लक्ष्मीपूजना दिवशी बघायची आहे तर तुम्हाला मित्रांनो पोपटाचा फोटो तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या रात्री तुम्हाला घेऊन यायचा आहे. तो तुम्हाला उत्तर दिशेला तुम्हाला लावायचा आहे. वास्तुशास्त्रामध्ये पोपटाला शुभ पक्षी मानलं गेलेलं आहे. यामुळे धनसंपत्ती प्राप्त होत असतेच, पण अखंड सौभाग्य देखील तुम्हाला लाभत असतं. मुलाबाळांना अभ्यासात, शिक्षणात, नोकरीत प्रगती होते. दारिद्र्य तुमचं नाश पावतं. पोपटाचं चित्र तुम्ही यामुळे लावलं पाहिजे. जिथे पोपटाचं चित्र लावलं जातं तिथे दरिद्रता कधीच येत नाही, असं ग्रंथ पुराणात लिहिलेलं आहे. त्यामुळे या दिवशी एक छोटंसं का होईना पोपटाचं चित्र तुम्ही आणून तुमच्या उत्तर दिशेला लावा आणि त्याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या. त्यानंतर दिवाळी दिवशी तुम्हाला हळदी खरेदी करायची आहे. हे तुम्हाला विसरायचं नाही, कारण हळदी म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि हळदी हे खूप समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे हळदी हे दरिद्रता घालवतं आणि या शुभ दिवशी हळदी खरेदी करणं म्हणजे सोन्याहून पिवळा दिवस आहे तुमच्यासाठी. यामध्ये एवढी ऊर्जा असते की तुमच्या घरी पैसा खेचून आणण्याची ताकद या हळदीमध्ये होते. या गोष्टी फक्त विश्वासाची साथ हवी असते. या गोष्टी फक्त विश्वासाच्या आहेत. मेहनतीची गाठ तुम्हाला हवी आहे. हा तुमचा फायदा करून नक्कीच देतील. नुकसान काहीच होणार नाही. दीपावलीच्या दिवशी तुम्हाला शंख देखील खरेदी करायचा आहे आणि ज्यांच्याकडे शंख आहे त्यांनी तो लक्ष्मी पूजनाच्या वेळी तुम्हाला तो वाजवायचा आहे, कारण त्याच्यातून जो धून निघतो, ज्याच्यातून जो आवाज निघतो, त्यातून आपल्या घरातील नकारात्मकता जाते आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचून येत असते. एवढं ताकद त्या शंखाच्या आवाजामध्ये आहे, कारण शंख आणि माता लक्ष्मी यांचा खूप जवळचा संबंध आहे. शंख वाजवण्याने घरात तुमच्या एवढी प्रसन्न वातावरण तयार होतं की माता लक्ष्मी आपणे आपच तुमच्या घरात विराजमान होत असते आणि माता लक्ष्मीला तुम्ही आमंत्रण दिल्यासारखंच आहे. शंख म्हणजे वाजवणं म्हणजे साक्षात माता राणी आणि इतर देवी देवतांना तुम्ही तुमच्या घरी येण्याचं आमंत्रण देत आहात आणि यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि तुमच्या घरातून माता लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही आणि तुमच्या घराला लागलेली जी काही नजर आहे ती पण त्या शंखामुळे जात असते. एवढी ताकद त्या शंखात आहे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे शंखातून माता राणीचा निर्माण झाली होती. त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहत असते आणि पैशाची हानी होत नाही. तुमचा जास्त पैसा खर्च होत नाही. पैसा घरात टिकून राहतो. त्यामुळे शंख हा तुमच्या पूजेमध्ये, लक्ष्मी पूजनामध्ये खूप अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही शंख तुमच्या घरामध्ये नक्कीच वाजवला पाहिजे. त्यानंतर असं एक झाड आहे की जे तुम्हाला तुमच्या लक्ष्मी पूजनामध्ये तुम्हाला खरेदी करायचं आहे किंवा या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तर क्रासूला प्लॅन्ट, त्याला जेड प्लॅन्ट असं बोलतात, तर त्याला लक्ष्मीचं झाड देखील मराठी संबोधलं जातं. वास्तुशास्त्रानुसार हे झाड माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. यामध्ये एवढी ताकद आहे की माता लक्ष्मीला खेचून घेण्याची ताकद या झाडामध्ये असते. जो कोणी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी याला स्पर्श करून आपली मनोकामना मागत असतो ना, त्याला माता राणीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्या व्यक्तीवरती माता राणीची कृपा प्राप्त होत असते. त्याला कधीच धनाची कमी पडत नाही आणि ह्या दिवशी जर तुम्ही हे प्लॅन्ट घरी आणलं तर माता राणी तुमचं घर समृद्धीने भरून टाकेल. त्यामुळे हे प्लॅन्ट तुम्ही नक्की घरी आणा. याचा खूप फायदा आहे आणि ह्या प्लॅन्टमध्ये एवढी ताकद, एवढी ऊर्जा आहे की माता राणी स्वयं तुमच्या घरात विराजमान होईल. तुम्हाला बोलवण्याची सुद्धा गरज नाही. त्यामुळे तुम्ही हे प्लॅन्ट नक्की घरी घेऊन या. तुम्हाला आजची जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री महाराज.